आता लाखची बोडकी वस्ती झाली हा काळी वस्ती पण झाली ती हा मग तेवढी माझी एवढी घेऊन मग जाऊ हा चैत्र पौर्णिमेला या गाडा असते त्यामुळे सगळी वर्गणी लगेच घ्यायची. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय गायांची कामं चालू आहेत? आज कुट्टी भरून ठेवली का? हा हे बोध भरून ठेवलं होतं आपलं. किती दिवस जाते ते? ते एकदा भरला ना 2-4 महिने जातो. बरं याच्यासाठी आलोय. हा बोला की. आपली यात्रा आली हा आता एक 8 दिवसावर. हा मग त्याची वर्गणी सगळ्यांनी सरसकट 1100 रुपये गोळा केली. हा मग बाप्पूने दिली की. बाप्पूने दिली? बाप्पूने त्यांची दिली. तुमचं काय? तुमचं काय ते ना आम्ही काय वेगळे काय वेगळंच आहे ना. त्यांची वर्गणी ती जुन्या माणसांना का सांगायची काही गरज नाही. हा तुमची वर्गणी तुम्ही देऊन टाका. विषय का आम्हाला पुढे जायचंय. अहो त्यांचं ना आमचं आम्ही काय वाईल म्हणजे वेगवेगळे आहे का? मग काय तर एकच आहे ना. तुम्ही एका घरात खाता का? चुली दोन आहेत का नाही तुमच्या? हाय तर चुली दोन आता काय. चुली दोन आहे मग तुम्ही मग तशी वर्गणी द्या. यात्रेला तुम्हाला येत आहे का नाही? सेपरेट येता का त्यांच्याच खिशात पैसे टाकून आणता? नाही येत्र येतो आम्ही मग? पण वर्गण अशी वाईल कसं काय द्यायची? आई कसं बाबा काय असताना. म्हणजे? सरळ सरळ सरसकट केलेली तुम्ही मोकार उजत ना घालू. सगळे लोक कामाला जायचे. हा आता त्यांनी दिली आणि मी दिली काय हो. मग ठीक आहे बाप्पू येते त्यांची म्हातारी येईन. तुम्ही येऊ नका यात्रेला. आम्ही कसं काय नाही घरात माणसाने वर्गण नाही घरागणी वर्ग नाही. तुम्हाला वर्गण द्यायची ना तुम्ही कसं काय येणार बरं? दिली ना आता वर्गणी. मग तुम्ही बाजूला राहता ना. आम्ही कोण म्हटलं तुम्हाला बाजूला राहतोय? सगळ्या दुनियाला माहिती ना आम्हाला काय नवीन सांगता. आम्ही काय लांबचे नाही ह्याच वस्तीवर. आपण वाद वाढवायला नाही. गावचे माणसं आहेत तुम्ही. वर्गणी काय जबरदस्ती नाही पण जी ट्रस्टनी ठरविलंय ते 1100 रुपये ठरवलेली. नाही बरोबर आहे. घरागणी 1100 रुपये ठरवले. मग घर आमचं एकत्रच आहे ना. वाईल असं थोडीच आहे कुठं काय. वाईलच आहे ना. मग कुठं एकत्र येतात तुम्ही? आता ह्या काय मॅडमला ही अशी वर्गणी देत नाही म्हणून त्यांना हे ट्रस्टही केलंय. माणसं काय करतात आज देतो उद्या देतो. याच्यावर असं कुठं असतं का? ह्यांना कधी केले? हा कधी केले? तुमचा प्रश्न तो येतच नाही. असतात ना अशी द्यायची नाही म्हणून त्यांना केलंय. बाई माणसाकडून लवकर होती म्हणून. द्यायचा नाही प्रश्न येतच नाही दादा. हॅलो सचिन भाऊ हर्षदच्या घरी या ना. हा काय द्यायचं काय तर आता. बप्पून दिली त्यांची वर्ग. जुने माणसं एवढे प्रामाणिक आहेत ती कशी असू पण त्यांना माहिती गावचं म्हणतात ना बावखीचं वावाचं गावाचं कधी खावा नाही ती त्यांचा प्रकार. आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता राव बप्पून दिली. गरज पडत नाही लोकांना. त्यांनी दिली. तुम्हाला द्यायची का नाही? नसेल द्यायची तर विषय संपला. आम्ही पुढे रस्ते मोकळे. घरातून तुम्ही डबल वर्गणी. एक घर नाही 2 घर आहे तिथं. काय झालं हे काय म्हणतोय की बप्पूनी वर्गणी दिली मी देऊ शकत नाही. ही वाहिलेत सरळ सरळ. मी समजून सांगा त्यांना. हर्षद भाऊ हा बोला की. अरे तू यांना येड्यात काढतो आम्हाला का अख्ख्या गावाला? हेड करायचं काय दादा? अरे तुझं वायला मी काढून दिलेला का? मी होतो तिथं मध्यस्थी करायला. आता वायला काढलं तरी आई बाप्पा त्यांनीच वर्गणी दिली ना. अरे पण होय बाप्पू तुम्ही वर्गणी दिली का नाही? या इकडे या. ये इकडे बापू काय म्हणतोय बघा पोरग तुमचं. अरे पहिली गोष्ट तुला लाज वाटली पाहिजे गावचे पैसे बुडवायला. गावचं कायच पैसे बुडले तेव्हा. आणि मग या बायको पायी आई बापाशी भांडून याकडे राहायला लागला ना तू. विचारा बाप्पूला दिली का नाही. दिली ना. आणि मग ते ह्याचा वर्गणीचा काय संबंध? तुम्ही ते एकत्र खाताय का? होय तुमचं आणि सुनाचं पटलं नाही तुम्हाला. यांनी सरपंचाने वाहिलं दिलं का नाही? मग आता तुमची वर्गणी तुम्ही दिली मग यात्रेला तुम्ही आले ठीक आहे. याचा काय संबंध? बघून काय असेल तसं मग यात्रा कमिटी ठरवीन मग बघा तुम्ही. लागेल तुम्हाला. हा द्यावाच लागेल. नाही तर यायचं नाही. सरपंच तुम्ही एका भाषेत सांगा जमतंय का? नाही तर मग आम्ही पुढे करूया. या बघा आम्ही वर्गणी मागतोय भिका मागत नाही. तुम्हाला जमत असेल तर द्या. नसन द्यायची ना येऊ नका तुम्ही. आज वाईट टाकलं ना गावाने ह्यांचा विषय वेगळा होईल. आम्हाला काय करायचं? आपण सगळ्या गावाला माहित होईल यांनी वर्गण दिलं नाही म्हणून. नाही पण वाईट टाक 1100 रुपयासाठी एवढं तांडायला लावतात वय कुठं? वर्गण द्यायला देऊ की पण ह्यांना लागलं कमी जास्त आम्हीच पैसे देतो या. मग त्यांनी वर्गण दिलं नाही आम्ही वर्गण कशाचं पैसे त्यांना सेपरेट तुकडं खायला दिलंय तुमचं वेगळं आहे. त्यांचं जमत नाही म्हणून दोघे व्हायला राहतात दोघ जण. मग त्याचं काय हे आले 2 वर्ष टूर करायला लागली. तू व्हायला मागितलं त्यांनीच व्हायला काढून दिलं. आणि आता काय विषय नाही जमलं मग रोज भांडण होण्यापेक्षा व्हायला खाल्लंच बरं आहे ना. वाईलच खा ना. वाईली वर्गण द्या. वर्गणी वेगळे देऊन टाका तुम्ही. आपण सगळे यावर फिवर सगळे एकत्र येत ना. काय नाही यावर फेवर त्यांचं ती कामाला जाऊन पोट भरी. काय राव आम्हाला सरपंचाला आम्हाला येडत करता. आम्ही गावात राहतोय ना का गावाच्या बाहेर राहतोय? वर्गण देतो आम्ही. उरच्या जर त्यांना कमी जास्त लागलं तर मग काय करायचं? ते तुला बघायचंय. एक काम कर ते तपलं इकाय चालू करते आणि मग तू बघायचं तपले ते इकून खाऊ शकतात. आपण नको शिकू. तू जरा एका रस्त्यावर बाहेर काढला तू कमवून दाखव. सांगतोय जणू काय व्हायला निघाले त्यांना करायला. सगळं कळतंय तुला. अडाणी पाण्याचं स्वांग नको आणू तू.
आणि एवढी हाऊस होती ना यायला झक मारायला त्यांना वेगळं काढलं का आई बापाला ती पोसायला शिका दी 1100 रुपयासाठी तंडतो. एक लेख होता ह्यांच्या नादी लागून नको मला तुमच्या परस्पर प्रायव्हेट गोष्टीत बोलायचं नाही, पण तुम्ही बघून ह्यांच्या नादी लागून तुम्ही सरळ सरळ म्हातारे माणसाला व्हायला काढले. नाही नाही देवाची वर्गणी आहे त्याला नाही म्हणू नका, द्यायचं तर द्या आणि नसन द्यायचं ना नका देऊ आणि येऊ बी नका. नाही ना तसं कसं वर्गण द्यावंच लागेल. बरं काय करतो सरपंच साहेब, संध्याकाळपर्यंत तुमची वर्गण मी करतो पोहोच हा, नक्की हा. करतो. असं जरा मापात बोलायचं आधीच. आम्हाला येड्यात काढतो का तू का आम्हाला माहिती नाही. मला हे असं नियम माहित नव्हता म्हणे हा, अरे सगळं बापाने कळतंय. इकडे पोरांनी इकडे वर्गण द्यायची म्हणून. बरं, चालतंय. तुमच्या दे. चुका तुम्ही सुधरा. झालं गेलं काय चुकल्या असतील सांग तुम्ही ह्यांना समजून. चालतं वर्गण करतो संध्याकाळपर्यंत पोहोच. चालेल चला चला आपल्याला फक्त हे करायचं. चला सर चल चल